ठाणे शहर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार संजय केळकर यांच्या प्रचाराचा झंझावात सुरूच असून त्यांना महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी जाहीर पाठिंबा दिलाय। या पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह नुकताच केळकर यांची भेट घेऊन आपला पाठिंबा दर्शवलाय। भाजपनं पुन्हा एकदा संजय केळकर यांच्यावर विश्वास दाखवत ठाणे शहर विधानसभेची त्यांना उमेदवारी दिली आहे। त्यानुसार त्यांनी आता आपला प्रचार सुरू केलाय। त्यांना विविध संघटना आणि पक्षांचा पाठिंबा मिळत आहे। त्यात आता महाराष्ट्र रिपब्लिकन पक्ष यांनी आपला जाहीर पाठिंबा दिलाय। पक्षाचे अध्यक्ष दुर्गेश उघडे यांनी केळकर यांनी भेट घेतली आणि पाठिंबा दर्शवणारं त्यांना पत्र दिले। केळकर यांना ठाणे शहरातील जनतेची सेवा करण्याची संधी भाजपनं दिली, त्यासाठी आपण भाजपचे आभार मानतो असं सांगत उघडे यांनी केळकर यांच्या कार्याचा गौरव केला। केळकर हे असे आमदार आहेत की जे गोरगरीब जनतेसाठी सदैव सेवेत उपलब्ध असतात। जनतेला न्याय देणारा खरा आमदार हे केळकर आहेत असंही त्यांनी सांगितलं। केळकर हे आपल्याच पक्षाचे उमेदवार असल्याचं समजून त्यानुसार त्यांच्यासाठी आपल्या सर्वांना एकदिलानं काम करायचं आहे असं आवाहन त्यांनी आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना केलं। केळकर यांना भरघोस मतांनी निवडून आणायचं असल्याचं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं। लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या वेळी झालेला विलंब, मतदान केंद्रांवर लागलेल्या लांबच लांब रांगा यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं। ही बाब लक्षात घेत ठाणे जिल्हा निवडणूक विभागानं विधानसभा निवडणुकीच्या वेळी असा गोंधळ पुन्हा उडू नये यासाठी मतदान केंद्रांच्या संख्येत 297ने वाढ केली आहे। यामध्ये सर्वाधिक 46 मतदान केंद्र ही ठाणे विधानसभा मतदारसंघात वाढवण्यात आल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे। ठाणे जिल्ह्यात 3 लोकसभा मतदारसंघ तर 18 विधानसभा मतदारसंघ आहेत। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी वयोवृद्ध मतदारांना होणारा त्रास आणि त्यांची होणारी गैरसोय लक्षात घेता दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरील मतदान केंद्र हे तळमजल्यावर आणण्यात आलं। मात्र लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्रांच्या बाहेर लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं, तर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांची संख्या देखील अधिक असल्याचं समोर आलं। यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं। याची गांभीर्यानं दखल घेत विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीवेळी झालेल्या गैरसोयीची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठाणे जिल्हा निवडणूक विभागानं मतदान केंद्रांच्या संख्येत 297ने वाढ केली आहे। यामध्ये ठाणे विधानसभा मतदारसंख्या सर्वाधिक 46 मतदान केंद्रांची वाढ झाली आहे। मतदान केंद्रांची संख्या 6894वर पोहोचली आहे। ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांची संख्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी 6391 इतकी होती। मतदान केंद्रावर लागणाऱ्या लांबच लांब रांगा, मतदानासाठी लागणारा वेळ यामुळे अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावं लागलं। त्यामुळे यंदा विधानसभा निवडणुकीसाठी 297 मतदान केंद्रांची वाढ केल्यामुळे जिल्ह्यातील मतदान केंद्रांची संख्या थेट 6894वर पोहोचली आहे। धनगर समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना अशी ओळख असलेल्या यशवंत सेनेने आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला आपला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलंय। या संघटनेचे अध्यक्ष आणि सरसेनापती माधव गडदे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यानंतर ही भूमिका जाहीर केली आहे। यशवंत सेनेनं 2024च्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेला आपला पाठिंबा जाहीर केला होता। संघटनेच्या वतीनं शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात आला होता, मात्र त्यानंतर काही कारणांमुळे त्यांनी हा पाठिंबा काढून घेत असल्याचं जाहीर केलं होतं। त्यानंतर काल या संघटनेचे अध्यक्ष माधव गडदे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। यावेळी त्यांच्यात धनगर समाजाच्या विविध प्रश्नांबाबत सखोल चर्चा झाली। या चर्चेअंती त्यांनी पुन्हा एकदा शिवसेनेला पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलंय। यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांना धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबतची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली असली तरीही या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला असल्याचं सांगितलं। त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात तज्ज्ञ वकील देखील देण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं। धनगर समाजाची याचिका फेटाळताना माननीय न्यायालयानं जी 5 जात प्रमाणपत्र ग्राह्य धरली होती ती रद्द करण्याचा निर्णयही शिंदे यांच्या सरकारनं घेतलाय।
त्यामुळे धनगर समाजाचा आरक्षण लढ्याला या निर्णयामुळे बळ मिळणार आहे, तसंच कोर्टात आरक्षणाच्या बाजूनं प्रतिवाद करणं सोपं जाणार आहे। याशिवाय आरक्षण मिळेपर्यंत धनगर समाजासाठी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी सहकार विकास महामंडळ स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णयही राज्यातील महायुती सरकारनं घेतलाय। या महामंडळांसाठी 1000 कोटींची तरतूद करण्यात आली असून संपूर्ण धनगर समाजासाठी 10,000 कोटी रुपयांपर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। या महामंडळाचे मुख्यालय पुण्यश्लोक अहिल्यानगर येथे करण्याचा निर्णय देखील घेण्यात आलाय। धनगर समाजाला आरक्षण लढ्याला पाठिंबा देण्यासह या समाजाचा सर्वांगीण प्रगतीसाठी महायुती सरकारनं केलेले विविध प्रयत्न पाहता धनगर समाजाची मातृसंस्था असलेल्या यशवंत सेनेनं शिवसेनेच्या आणि महायुतीच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला असल्याचं माधव गडदे यांनी स्पष्ट केले। तसंच आपली संघटना आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीनिशी शिवसेना आणि महायुतीच्याच पाठीशी उभं राहणार असल्याचं त्यांनी आपल्या पाठिंबा पत्रात नमूद केले। नमस्कार, जय मल्हार। धनगर समाजाची मातृसंघटना यशवंत सेना, त्या यशवंत सेनेचा सरसेनापती या नात्याने आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 30 जिल्ह्यात संघटना खूप चांगल्या पद्धतीने कार्यरत आहे। लोकसभेला या यशवंत सेनेने मध्यंतरी एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा दिला होता। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सकंड महाराष्ट्रामध्ये जी रणधुमाळी चालली आहे, आमच्या आरक्षणाचा विषय जो चाललाय, आरक्षण विषयावर कुठला पक्ष किती सिरियस आहे याची आम्हाला चांगली जाण झालेली आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून 5 धनगर जे आमचे होते त्याची धनगर सर्टिफिकेट कॅन्सल केले आणि त्यांनी जो आम्हाला साथ दिली, आमची न्यायालयीन लढाई जी त्यांनी सुकर केली, त्याबद्दल एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धनगर समाजाच्या आरक्षण प्रश्न भविष्यात मार्गी लावण्याचं एकमेव नेतृत्व, सर्वसामान्य नेतृत्व आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना या विधानसभेला यशवंत सेना पूर्ण ताकदीने पाठिंबा देत आहे। इव्हन म्हणजे यशवंत सैनिक सक्रिय यशवंत सेनेच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आणि उमेदवारावर फिरतील आणि त्या निवडून 100% प्रयत्न करतील। आज मी स्वतः यशवंत सेना सरसेनापती माधव गडदे आणि माझी कोर कमिटी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार समाज बांधवांना सांगू इच्छितो की यशवंत सेना विधानसभेला एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेवर आहे, याची नोंद घ्यावी, कळावे। जय मल्हार, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे शहर विधानसभेचे अधिकृत उमेदवार अविनाश जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज सिडको बस स्थानकानजीकच्या श्री साईबाबा मंदिरात नारळ वाढवून करण्यात आला। यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीला शेकडो महाराष्ट्र सैनिकांसह हजारो नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। आज अविनाश जाधव यांचं जागोजागी जंगी स्वागत करण्यात आलं। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे अविनाश जाधव जोमानं रिंगणात उतरलेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ब्लूप्रिंटनुसार अभिनव महाराष्ट्र घडवण्यासाठी ठाण्याचे युवा नेतृत्व अविनाश जाधव हे कटिबद्ध असून त्या दृष्टीनं त्यांची वाटचाल सुरू आहे। ठाणेकर नागरिकांच्या प्रत्येक अडीअडचणीत तसंच समस्येला तोंड देण्यासाठी अविनाश जाधव नेहमीच तत्पर असतात। आज सिडको बस स्थानका येथील साईबाबा मंदिरात नारळ फोडून त्यांनी आपल्या प्रचाराचा शुभारंभ केला। आम्ही गेल्या अनेक वर्षात केलेल्या कामांच्या जोरावर नागरिकांच्या घरापर्यंत जात असून मतदारांच्या मतदानाचा अपमान झालेला आम्ही पाहिलाय। मतदारांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही असं आश्वासन यावेळी मनसेचे ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी दिलं। आज सन्माननीय राजसाहेबांची ठाण्यात संध्याकाळी सभा आहे, तो संध्याकाळी साहेबांची सभा आणि आता सकाळी आम्ही प्रचाराचा नारळ फोडलेला आहे। आजपासून खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि मला असं वाटतं की ह्या वेळेला आम्ही लोकांचे मुद्दे घेऊन समोर चाललेलो आहोत। स्थानिक आमदार संजय केळकर यांच्या बाबतीत असलेली प्रचंड नाराजी ही आमच्या प्रचारात दिसून येते। तो मला असं वाटतं की संजय केळकरांनी जी कामं मागच्या काही वर्षात केलेली नाही आहेत किंवा 10 वर्ष मतदारसंघात त्यांचा नसलेला प्रेझेन्स हे या निवडणुकीची महत्त्वाचे मुद्दे असतील।
आणि खात्री आहे मला की ही निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची असेल आणि ठाणे शहर विधानसभेत मनसेचा आमदार निवडून आल्याशिवाय वेळेला राहणार नाही. या मतदारसंघामध्ये 2 मराठा उमेदवार आहेत. जरांगेंनी देखील मागे घेतले. त्याचा फक्त एक विचार. मला असं वाटतं की इथल्या मराठ्यांना माहिती आहे की अविनाश जाधवनी मराठा मोर्चा असेल किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये कशा प्रकारे सोबत उभा राहिलेला आहे. एक मराठा म्हणून ठाणेकर माझ्यासोबत उभे राहतीलच, त्याच्यासोबत विविध भाषेची लोक देखील माझ्यासोबत असतील. मागच्या वेळी 72,000पेक्षा अधिक यावर्षी काय वाटतं? मग यावेळेला मी जिंकणार आहे, कारण ज्या पद्धतीने मागच्या 5 वर्षात आम्ही कामं केली आहेत, कोविडच्या काळात केलेलं काम, ठाण्यासाठी केलेली आंदोलनं, ठाण्यातल्या तरुणांसाठी घेतलेले आम्ही विविध उपक्रम, या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती आहेत आणि ह्या सगळ्यातूनच आमचा विजय निश्चित आहे. ब्रीदवाक्य मदत नव्हे सेवा हा फॅक्टर कुठेतरी सातत्यामध्ये उठेल. आमचं ब्रीदवाक्य आहे, अविनाश जाधव काम करतो 24 तासात. त्यामुळे ठाणेकरांना माहिती आहे. आणि जर तुम्हाला त्याची एक प्रचिती हवी असेल तर ठाण्यातली भास्कर कॉलनीतली दया, क्षमा, शांती यांनी परवा माझ्याकडे तक्रार केली होती, आमच्याकडे पाणी येत नाही. काल तिथे 2 नवीन लाईन पाण्याच्या सुरू करून महाराष्ट्र नवनिर्माण सेना 24 तासात काम करते, याची एक प्रचिती आम्ही लोकांसमोर आणून दिलेली आहे. लाडू तुला, ग्रंथ तुला, सुवर्ण तुला या पद्धतीच्या तुला आजपर्यंत आपण सर्वांनी ऐकल्या असतील. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची एक अनोखी तुला आज ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आली होती. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून प्राण वाचलेल्या तब्बल 51,000पेक्षा अधिक रुग्णांच्या वतीनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आभारपत्र तुला आयोजित करण्यात आली होती. भाऊबीजेच्या पूर्वसंध्येला देवदूताची आभारपत्री तुला या कार्यक्रमाचं आयोजन ठाण्यातील आनंद आश्रम येथे करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन पद्धतीनं उपस्थिती दर्शवली. मात्र मला कायम रुग्णांच्या ऋणात राहायला आवडेल असं सांगत आभारपत्रे तुला करण्यास नम्रपणे त्यांनी नकार दिला. यावेळी समस्त रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी आमचं आयुष्य तुम्हाला लाभो अशा भावनिक प्रतिक्रिया दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना मिठाई भेट देत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून प्राण वाचलेल्या रुग्णांचा आणि त्यांच्या नातेवाईकांचा भावस्पर्शी संवाद व्हिडिओमध्ये पाहता येईल.